या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या खाली येते आणि ती आपल्या बाबांजवळ जाते. बाबांजवळ जाऊन ती बाबांना नमस्कार करते. बाबा काव्याला सुखी राहा असा आशीर्वाद देतात. त्यानंतर काव्या आपल्या बाबांना घट्ट मिठी मारते. बाबा काव्याला विचारतात, तू खुश आहेस ना बाळा? काव्या म्हणते, खूप खुश आहे बाबा. त्यानंतर काव्याचे बाबा काव्याला एक बुके देतात आणि काव्याचं अभिनंदन करतात. काव्याचे बाबा म्हणतात, आम्ही ना रोज तुझी आणि नंदिनीची आठवण काढतो. मला असं वाटतं हा निर्णय घेऊन मी माझ्या मुलींच्या चेहऱ्यावरचं हसू तर पुसलं नाही ना? यावर काव्या म्हणते, अजिबात नाही. तुम्ही नको तो विचार करू नका आता. मला मान्य आहे, आमचं लग्न झाल्यानंतर मी जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटली आहे तेव्हा खूप वेड्यासारखी वागली आहे ना. खूप चिडले तुमच्यावर, नको नको ते बोलली मी तुम्हाला. पण ती एक वेळ होती बाबा, एक फेज होती. ती फेज गेली. आता ही एक फेज आहे ज्या फेजमध्ये तुमची काव्या खूप खुश आहे बाबा. तुम्हाला माहिती आहे, जसं तुम्ही म्हणता तसं डेस्टिनीमध्ये जे असतं आणि जे होतं तेच झालं आणि जे झालंय ते चांगल्यासाठीच झालंय. यावर काव्याचे बाबा म्हणतात, नक्की? काव्या म्हणते, 100%. काव्याचे बाबा काव्याला जवळ घेऊन तिची पप्पी घेतात. त्यानंतर काव्याचे बाबा म्हणतात, बरं ठीक आहे, मला एक फोन करायचा आहे. यावर काव्या म्हणते, आत्ता इथे? काव्याचे बाबा म्हणतात, अगं खूप महत्त्वाचा फोन आहे, तुम्ही बोलत बसा. त्यानंतर काव्या आयुषीकडे बघते आणि आयुषीला घट्ट मिठी मारते. दोघींनाही भेटून खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर जीवा आपल्या रूममधून खाली येतो. नंदिनी जीवाकडे बघत असते आणि त्याला हातानेच खूप छान दिसतोयस असं म्हणत असते. जीवा खाली येतो आणि पार्थला म्हणत असतो, बडे भैया हे सगळं कमाल दिसतंय रे. पार्थ म्हणतो, दिसणारच ना, याच्या मागे खूप लोकांचा हातभार आहे. त्यातली एक इथेच आहे, तुझी बायको. यावर जीवा म्हणतो, आय एम सो एक्सायटेड. त्यानंतर जीवा नंदिनीच्या वडिलांना भेटायला जातो. थोड्या वेळाने विक्रम सुद्धा खाली येतो. विक्रम आणि काव्याचे बाबा एकमेकांना भेटतात. इतक्यात तेथे जीवा येतो. जीवा काव्याच्या बाबांना म्हणतो, बाबा कसे आहात? दुसरीकडे वसू आत्या आणि रम्या बॉम्ब केव्हा फुटतोय याची वाटच बघत असतात. त्यानंतर स्टेजवर पार्थ आणि नंदिनी जातात. पार्थ म्हणत असतो, मी पार्थ देशमुख. नंदिनी म्हणते, आणि मी नंदिनी देशमुख तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. वसू आत्या इकडे रम्याला म्हणत असते, रम्या हे दोघं जण काय गाण्याच्या कार्यक्रमाचं निवेदन करतायत? यावर रम्या हसत असते. नंदिनी म्हणत असते, आजच्या या संध्याकाळी सगळेजण तुम्ही इथे आलात आणि त्याचं कारणही तसंच आहे. माझे पती आणि देशमुखांचे धाकटे चिरंजीव जन्मेजय मानिनी देशमुख आणि धनंजय मोहित्यांची द्वितीय कन्या, देशमुखांची थोरली सून आणि माझी गोड सुंदर मांजर. यावर सगळेजण हसू लागतात. पार्थ म्हणतो, माझी गोड सुंदर बायको काव्या पार्थ देशमुख या दोघांनी भरघोस यश मिळवलंय. नंदिनी म्हणते, एकदा आपण सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूयात. त्यानंतर पार्थ जीवा आणि काव्या दोघांनाही स्टेजवर बोलवतो. पार्थ दोघांनाही म्हणतो, तुमच्या दोघांचे खूप खूप आभार. विचारा का? जीवा म्हणतो, का? पार्थ म्हणतो, कारण तुम्ही एवढी मेहनत घेतली आहे की आम्हाला पार्टी करायचा चान्स मिळाला. नंदिनी म्हणते, मी जेवढं जीवांना ओळखते एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, जीवा मनाने खूप चांगले आहेत आणि हुशार पण आहेत. पण मला एक गोष्ट अशी वाटायची की जीवांसमोर एक डेफिनेट एम नाही आहे. पार्थ म्हणतो, ते काय आहे? त्याला ना नवीन नवीन गोष्टी करण्यामध्ये फार इंटरेस्ट. एखादं काम करायला घेतलं की चंचल मन, रॅन्डम, चंचल असा हा आमच्या जीवाचा बॅटर होता. नंदिनी सुद्धा म्हणते होता, कारण आता जीवा तसेच राहिलेले नाही आहेत. आता जीवा फोकस झालेत. आपल्याला जे काम आवडतं, जे काम आपल्या आवडीचं आहे ते काम दरवेळी करणं शक्य होईलच असं काही नाही. पण जे काम आपल्याला मिळालंय ते काम आपल्याला आवडावं यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत आणि हिमतीने सगळं परत मिळवलंय. जीवा, आम्हा सगळ्यांना तुमचा खूप खूप अभिमान वाटतो. यावर सगळेजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर पार्थ म्हणतो, नाही, अभिमान वाटतोच, पण नंदिनी आपण मोठी भावंड आहोत. आपण लहान भावंडांना समजून घेतो, पण कधीतरी ही लहान भावंड असा काहीतरी सिक्सर मारतात की मोठ्यांना खुश करून टाकतात. यावर नंदिनी म्हणते, हो, जशी माझी धाकटी बहीण काव्या. IAS व्हायचंय तिला. काव्या पहिल्यापासूनच अभ्यासात रमायची, खरं सांगते. म्हणजे आम्ही घरी असताना लग्नाआधी
मी आईला मदत करायला जायचे. आरुषी सुद्धा बाबांना मदत करायची, कधी कधी किचनमध्ये सुद्धा यायची. पण काव्या मात्र अभ्यासात पूर्ण बुडून असायची. मी आणि आरू खूप चिडायचो. आम्ही सारखं आईकडे तक्रार करायचो की काय काव्यासारखा अभ्यासच करणार का, घरातल्या कामांना काही मदत नाही करणार का. पण त्यावर काव्या अशी बोलायची. एवढ्यातच पार्थ म्हणतो की मी काव्या आहे काव्या, मला एकदा आय एस होऊ द्या. मी आय एस झाली ना की इतके नोकर ठेवीन की पाणी उकळून घ्यायला सुद्धा किचनमध्ये जावं नाही लागणार. यावर सगळेजण हसू लागतात. काव्या सुद्धा पार्थला मारण्याची ॲक्शन करत असते. यावर नंदिनी म्हणते काय परफेक्ट ओळखता तुम्ही काव्याला, वा. असंच म्हणायची काव्या. मग आम्ही म्हणायचो हो, पण हे सगळं आय एस झाल्याच्या नंतर ना, आधी प्रिलियम्स तर क्लिअर कर. पण काव्याने करून दाखवलंय. काव्याने प्रिलियम्स क्लिअर केल्यात आणि काव्या मला पूर्ण खात्री आहे तू आता फायनलला अपेअर होशील तेव्हा मेन्स क्लिअर करशील आणि इंटरव्ह्यू सुद्धा क्लिअर करशील. यावर सगळेजण टाळ्या वाजवत असतात. दुसरीकडे रम्या वसू आत्याला म्हणत असते आई मला ना आज खूप मज्जा येते. ही नंदिनी ना आयुष्यभर माझी बहीण करत राहिली. वसू आत्या म्हणते फक्त माझी बहीण नाही, माझा नवरा माझा जीवा असं म्हणून त्या दोघी सुद्धा हसत असतात. रम्या म्हणते आजपासून ही कोणालाही माझं म्हणायची हिंमतच करणार नाही, कारण हिच्या नवऱ्याने चांगलेच रंग दाखवलेत. आज नंतर नंदिनीच्या चेहऱ्यावरचा रंग उतरलेला असेल ना. वसू आत्या म्हणते हो कायमचा. त्यानंतर पार्थ म्हणत असतो PJY ग्रुपचे चेअरमन, देशमुख कुटुंबाचे सर्वेसर्वा विक्रम देशमुख आणि त्यांची सर्वेसर्वा मानिनी देशमुख, तुम्हा दोघांना स्टेजवर आमंत्रित करतो मी, प्लीज या. विक्रम म्हणत असतो काय आहे, या पोरांमुळे आम्हाला सगळ्यांनाच खूप प्राऊड फील होत आहे. त्यानंतर विक्रम धनंजयला म्हणत असतो ए धन्या, आता ही आमची लेक झाली आहे हां. यावर धनंजय हसत असतो. त्यानंतर विक्रम विचारत असतो अरे पोरांनो, हे मोठे मोठे केक आणले ते कधी कापणार आहेत. नंदिनी म्हणते अहो असं काय करताय, त्यांचं सिक्रेट आहे ना. जीवा म्हणत असतो कसलं सरप्राईज. यावर नंदिनी म्हणते काही नाही. मानिनी विक्रमला म्हणते वय झालंय तुमचं. यावर सगळेजण हसत असतात. त्यानंतर पुढे नंदिनी म्हणते आता काव्या आणि जीवा बोलणार आहेत असं म्हणून सगळे स्टेजवरून खाली उतरतात. काव्या आणि जीवा दोघेही स्टेजवर असतात. काव्या जीवाला म्हणत असते तुम्ही बोला. जीवा म्हणत असतो की नाही तू बोल. जीवा म्हणत असतो आधी तर तुम्हा सगळ्यांना थँक्यू. माझ्या या यशासाठी सगळ्यात आधी मला माझ्या आईबाबांना थँक्यू म्हणायचं आहे, कारण माझ्यासारख्या वाया गेलेल्या मुलाला किती छान सांभाळलं, एवढं समजून घेतलं. थँक्यू आईबाबा. आणि माझं नशीब एवढं कमाल आहे की मला पारदादासारखा भाऊ मिळाला, जो लहानपणापासूनच माझ्या खुश होण्याने सुखावत राहिला. माझ्या जिंकण्याने त्याला स्वतः जिंकल्याचा आनंद व्हायला लागला. मी हरल्यावर त्याचे खांदे झुकायचे आणि मी जिंकल्यावर त्याच खांद्यावर बसवून माझी मिरवणूक काढण्यासाठी सगळ्यात पुढे असायचा. दादा खरंच नशीब लागतं, जो स्वतःच्या घासातला घास तुम्हाला भरवतो, तुमच्या आयुष्यातलं दुःख कमी करतो, स्वतः हारतो आणि तुम्हाला जिंकवतो. त्याची एखादी प्रिय गोष्ट जर तुमच्याकडे आली ना तर हसून सोडून देतो आणि तुमची एखादी प्रिय गोष्ट त्याच्याकडे गेली ना तर मोठेपणाने परत करतो. खरंच नशीब लागतं हा असा भाऊ मिळायला. थँक्यू सो मच असं म्हणून जीवा पार्थ एकमेकांना घट्ट मिठी मारतात. पुढे जीवा आपल्या बाबांजवळ जातो आणि म्हणतो नात्यांची इतकी श्रीमंती आहे माझ्याकडे. पुढे बाबांनाही तो थँक्यू म्हणतो. आईला सुद्धा लव यू आई असं म्हणतो. बरं, नात्यांची इतकी श्रीमंती असताना सुद्धा देवाने अजून एक ब्लँक चेक माझ्या नावावर केला आणि तो ब्लँक चेक आहे नंदिनी. हे ऐकून नंदिनी लाजत असते. सगळेजण जोरजोराने टाळ्या वाजवू लागतात. जीवा म्हणतो खरं तर अशी बायको मिळायला नशीब लागतं. काय बायको दिली आहे देवाने, जिने हात दिला, साथ दिली आणि वेळ प्रसंगी कानही पिळलाय जोरात. आणि वेळ आला तेव्हा माझ्यासाठी रागही गिळला. तिच्यामुळेच मी पुन्हा कविता करू लागलो आणि बाबा हिच्यामुळेच पुन्हा काम करायला लागलो. माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ मी हिच्याबरोबर काढला आणि आत्ताही ती खांद्याला खांदा लावून उभी आहे. नंदिनी सोबत असेल ना तर मी कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो, कोणत्याही कुणाशीही लढू शकतो. नंदिनी असं म्हणून जीवा नंदिनीजवळ जातो आणि आपल्या हाताने हार्ट शेप बनवतो.
हे बघून नंदिनी खूप लाजत असते आणि तो नंदिनीला आय ओ यू असं म्हणतो. पुढे नंदिनीला तो वर उठवतो आणि तिच्या हातांना किस करतो. नंदिनी मात्र खूप लाजत असते. त्यानंतर काव्या म्हणत असते, तुम्ही सगळे आमच्यासाठी आलात, खरंच थँक्यू. काव्या म्हणते, मी ना जरा हट्टी आहे, हट्टी आणि जिद्दी सुद्धा. माझ्या मनासारखं झालं नाही की नेहमीच चिडायचे. लग्नाआधी माहेरी असताना सगळ्या गोष्टी हट्टाने माझ्या मनासारख्या करून घेतल्या. आमच्या बाबांनी करू दिल्या आम्हाला. पण त्या सगळ्यात एक गोष्ट मनाविरुद्ध झाली माझ्या. खूप जिव्हारी लागली. त्या दिवसापासनं सगळ्यांबरोबर वैर पत्करलं होतं. अगदी माझ्या नंदिनीताईसोबत सुद्धा, बाबांसोबत सुद्धा सगळ्यांशी भांडले. नको नको ते बोलले त्यांना. पण डेस्टिनीची काय कमाल असते ना. ज्या नंदिनीताईने मला लग्नाआधी म्हणजेच तळहाताच्या फोडाप्रमाणे माझा सांभाळ केला, माझी काळजी घेत आली, तीच माझी नंदिनीताई लग्न करून इथे आली माझी जाऊ बनून. हे घर होतंच माझ्या नशिबी. आई वडिलांसारखे लाड करणारे सासू सासरे मिळाले मला. तेही होतेच माझ्या नशिबात. आणि एक गोष्ट माझ्या नशिबात होती, ज्या गोष्टीसाठी मी काहीही हरायला तयार आहे, तो म्हणजे माझा हा नवरा पार्थ देशमुख. माझे बाबा नेहमी मला सांगत आलेत, नवरा बायकोने छान मित्र व्हायला हवं. आम्ही सुद्धा मित्रमैत्रिणी झालो. अगदी छान मैत्री झाली आमच्यात. खूप समजून घेतलं मला पार्थ देशमुखांनी. माझा अभ्यास, माझ्या आवडीनिवडी, माझा मूड सगळं जपलं त्यांनी. स्वतःच्या आवडीनिवडी विसरून एवढे भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक, तरीसुद्धा त्यांचा आनंद, त्यांचा कम्फर्ट सगळं बाजूला ठेवलं त्यांनी. अगदी स्वतःला सुद्धा. आत्तापर्यंत तुमची मैत्री निभावत आलात तुम्ही. तुमच्या वाटणीचं प्रेम तुम्ही केलंत. आता ही काव्या करेल देशमुख. तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय मी गळ्यात. काव्यार्थ लिहिलेलं मंगळसूत्र. म्हणजे ही काव्या आणि हा पार्थ. मानिनी काकू आम्हाला नेहमी सांगायच्या, लग्नानंतर होईलच प्रेम. तेच अनुभवते मी आत्ता. झालं प्रेम काकू. पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. यावर सगळेजण टाळ्या वाजवत असतात. नंदिनी धावतच जाऊन काव्याला मिठी मारते. पुढे पार्थ म्हणतो, गळाभेट झाली असेल तर पुढचा कार्यक्रम करूयात का नंदिनी? नंदिनी हो असं म्हणते. नंदिनी म्हणते, केक कटिंग तर आपल्याला करायचंच आहे, पण त्याआधी मला तुमच्या सगळ्यांशी थोडंसं बोलायचं आहे. बरोबर 1 वर्षाआधी आम्ही एकमेकांना नकळत भेटलो. पार्थ म्हणतो, बरोबर बोलताय नंदिनी. आणि कळत नकळत आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. आजचा दिवस हा प्रेमाचा, अतूट नात्याचा आणि विश्वासाचा आहे. आणि त्यासाठी तुम्हा दोघांना एक छोटंसं सरप्राईज, एक छोटीशी गंमत. हे ऐकून वसू आत्या आणि रम्या जोरजोराने हसत असतात. पुढे पार्थ म्हणतो, आता तुम्हा सगळ्यांना या प्रोजेक्टरवर काही व्हिडिओज दिसतील, काही फोटोज दिसतील. वसू आत्या इकडे म्हणते, आणि काही गुपितही दिसतील. पार्थ म्हणत असतो, प्रेझेंटिंग विथ लव्स टू जीवा अँड काव्या. त्यानंतर पार्थ नंदिनीला म्हणतो, चला आपण खाली जाऊयात. पुढे पार्थ आणि नंदिनी खाली उतरतात. स्टेजवर फक्त काव्या आणि जीवा असतो. त्यानंतर पार्थ पिहूला आवाज देतो. पिहू प्रोजेक्टर चालू करते. प्रोजेक्टर चालू झाल्यानंतर सगळेजण काव्या आणि जीवाचं कौतुक करत असतात. नंदिनी, विक्रम, काव्याची मैत्रीण अनिशा, त्यानंतर पार्थ, नंदिनी हे सगळेजण काव्या आणि जीवाचं कौतुक करत असतात. त्यानंतर प्रोजेक्टरवर फोटो यायला चालू होत. जीवा नंदिनीचे फोटो, काव्या आणि पार्थचे फोटो असतात. हे सर्व बघून सगळेजण खूप खुश होत असतात. इतक्यातच जीवा आणि काव्याचा फोटो येतो. हा फोटो बघून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. जीवा आणि काव्या खूप घाबरलेले असतात. वसू आत्या आणि रम्या मात्र इकडे खूप खुश होतात. जीवा आणि काव्याचे लग्ना अगोदरचे फोटो बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. पार्थ आणि नंदिनीलाही खूप मोठा धक्का बसतो. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, काव्या नंदिनी समोर जाऊन हात जोडते आणि सॉरी असं म्हणते. नंदिनी काव्याचे हात घेते आणि आपल्या कानाखाली मारून घेत असते. पार्थला सुद्धा काहीही कळत नसते. हे सगळं बघून पार्थला शॉक बसतो. पार्थ खाली बसणार एवढ्यातच काव्या पार्थला पकडते. त्यानंतर जीवा नंदिनी समोर जाऊन हात जोडतो.